अरे त्याने हे म्हणलं तो काय केलं म्हणजे मनात व्याळी सुटलं बाई आपल्या घरचा कचरा कचरा कुंडीत टाकायचा अरे जा भाई जा सिमरन ध्यान में रखना अपने घर का जो कूड़ा है वो कूड़ेदान में ही डालना माझ्या घरामध्ये भगलं आहे भैया माझ्या इंद्रा आणि अपने घरांगण जरा होती अरे अच्छा है अच्छी दुकान फीकी बकरा चलते चलो मुझे कैसे बताओ भीम भगवगे भगिनी भागो पूर्ण अच्छा लक्षा भीम भगवगे भगिनी भागो हे भजमाना साहेब पंचा क्या बोल रही तू अरे क्या मैं बोलूं सुना आदि क्यों बिकनी को क्यों नाही मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग छत्रपती संभाजीनगरच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करीत आहोत। आम्ही गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती असून आताच आमचा बुलढाणा जिल्हा संपला आणि 2 दिवसापासून आम्ही वाशिम जिल्ह्यावरती हे काम करीत आहोत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक राष्ट्रसेवा आमच्या हातातून घडावी आणि अशीच राष्ट्रसेवा तुमच्या हातातूनही घडावी या हेतूने हे कलावंत या ठिकाणी सादरीकरण करत आहेत। सादरीकरण करणारे कलावंतांना तुम्ही विविध चॅनलच्या मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये बघतात। आमच्यामध्ये सिने अभिनेता प्रशांत गीतेजी आपल्या सोबत आहेत, ज्यांना आपण स्वामी समर्थ सिरियल, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, त्याचबरोबर हिंदी गाजलेला चित्रपट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आत्ताच त्यांच्या मराठी चित्रपट पाणी, महेश कोठारे, आदित्य कोठारे यांचा असलेला हा चित्रपट यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर उलट सुलट वेब सिरीजचे कलावंत संतोषजी भालेराव, त्याचबरोबर शरदजी साळवे, राणी पाटील, रुणाली, त्याचबरोबर समाधान बोंद्रे आणि मी प्राध्यापक रुपेश ठाकूर हे कलावंत तुमच्या समोर मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा एक धमाल विनोदी कार्यक्रम पथनाट्याच्या माध्यमातून सादर करीत आहोत। 15 फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 ला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये वाशिम जिल्हा सुद्धा असून या जिल्ह्याला भारत सरकारकडून नामांकन मिळण्यासाठी स्वच्छता दूत म्हणून तुम्हाला सगळ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आणि ते कसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल। तर सादर करूया जागर महाराष्ट्राचा हा एक विनोदी कार्यक्रम आहे। सुस्वागत रंगदेवता रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग सानंद सादर करीत आहोत। मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा धमाल विनोदी कार्यक्रम जागर महाराष्ट्राचा।
जोपर्यंत लक्षात आलं नाही का अंधार कशाचा झाला राईट अंधार झाला नीतिमत्तेचा अंधार झाला बुद्धिमत्तेचा असं का आणि अंधार झाला शिक्षण मास्तर लय धरू मारतो आपल्याला पोरं अरे इथे शिकलेले सवरलेले सगळे मित्रमंडळी भेटलेले आणि तुम्ही म्हणता कुशाला अंधार झाला मला सांगा नेमका अंधार झाला कशाचा मित्रा हे जरी शिकलेले लोक असले ना तरी सुद्धा इतकं प्रत्येकाला एक एक व्यसन जडलंय तुम्ही काय आता सुखपोट घरी जाऊ नंदी करा व्यसन अहो इथं सगळे निर्व्यसनी मित्र मैत्रिणी वाचले त्यांना सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही काय मित्र तुला मी जे व्यसन म्हणतो ते दारूचं नाही गुटख्याचं नाही बेडीचं नाही सिगरेटचं नाही मी तुला जे व्यसन म्हणतो इथं प्रत्येकाला पाहिजे वंशाला दिवा मुलगी कोणालाच नको अहो बरोबर आहे ना प्रत्येकाला वंश दिवा पाहिजेच ना आता समजा तुमचा बाप मिळाला नाही समजा तसं एक नाही सगळ्याला जायचंच आहे समजा एखाद्याला बाप मिळाला तर त्याला जायला आणि पाणी पाहिजे वंशाचा दिवा म्हणजे मुलगा पाहिजे का नको अगदी बरोबर आहे मित्र म्हणजे तुला असं म्हणायचं की माणूस मेल्यानंतर पाणी पाजायला वंशाचा दिवा म्हणजे मुलगा पाहिजे मित्रा मला सांग मुलीनं पाणी पाजू नये असं कुठं लिहून ठेवलंय का रे नाही असं काही लिहून ठेवलं नाही मित्रा हे 21वे शतक आहे आणि या 21व्या शतकामध्ये मुलगी कोणत्या क्षेत्रात मागं नाही अरे विमान मुलगी चालवती रेल्वे मुलगी चालवती आता ट्रक ड्रायव्हर सुद्धा मुली आहे अरे एसटी मुलगी चालवती अरे एवढंच काय कोणत्याच खेळामध्ये मुलगी मागं नाही मला सांग अरे क्रिकेटमध्ये पुढे कोण मुली बॅडमिंटन मध्ये पुढे कोण मुली अरे टेबल टेनिस मध्ये पुढे कोण मुली अरे येतात काहीच नाही ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत गोल्ड मेडल कोणी जिंकून आणलं नाही खरंय बरं का हे आपल्याला सगळ्याला मान्यच करावं लागेल कारण मुलगी शिकली प्रगती झाली मुलीने पण प्रगती केली आणि प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे पण तुम्हाला सांगतो मास्तर आमच्या मुलं काही कमी नाही ऐकायचं का ऐका ना गांजा पिण्यात पुढे कोण दारू पिण्यात पुढे कोण तंबाखू डबल घे म्हणण्यात पुढे कोण मास्तर आपल्याला मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव करायचा नाही अच्छा पण मुलगी म्हणजे गुळाचा घडा मुलगी म्हणजे साखर मुलगी म्हणजे गुळाचा घडा मुलगी म्हणजे साखर अरे घरादारावर असते शेवटी तिच्याच मायेची बागर अरे आपण वंशाचा दिवा काय म्हणतो अरे वंशाचा दिवा म्हातारपणी घालतो कंबाड्यात पण त्याच ठिकाणी माया करायला लागते रे शेवटी मुलीचीच जा मित्र अरे आज आपण काही जरी म्हटलं मला सांगा जर जिजा मातेचाच जन्म झाला नसता तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज बघायला भेटले असते का नाही प्रत्येकाला आई पाहिजे बहीण पाहिजे मावशी पाहिजे काकू पाहिजे आत्या पाहिजे आजी पाहिजे फक्त मुलगीच का नको अरे आपण लेख वाचवली पाहिजे आणि लेख शिकवली पाहिजे कारण का मुलगा म्हणजे दिवाळी मुलगी म्हणजे पंथी बरोबर आहे का नाही मुलगी म्हणजे पंथीचा विचार करता सात्विक असतो घराच्या उंबऱ्यावर ठेवला त्याचा विचार घरात पडतो आणि बाहेर पडतो म्हणजे एकंदरीत मुलगी दोन्ही घराचा उद्धार करते पण आपण भेदभाव मानत नाही आणि मानणार नाही आणि आपल्याला मानायचं नाही मुलगा मुलगी समान म्हणून त्यांना समान जगण्याचा अधिकार द्यायचा आपल्याला बरोबर का आज आपण या ठिकाणी कशाला आलोय कशासाठी आलो 15 फेब्रुवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर यामध्ये आपला वाशिम जिल्हा सुद्धा आहे आपल्याला भारत सरकारकडून आपल्या जिल्ह्याला नामांकन मिळवून देण्यासाठी या योजनेमध्ये आपल्याला सगळ्यांना सहभाग व्हायचंय स्वच्छता दूत म्हणून आपण या योजनेमध्ये सहभाग व्हायचंय आणि आपल्याला आपला परिसर स्वच्छ करायची याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायची बरोबर मित्र मला सांग तू तुझ्या घरातल्या कचऱ्याचं काय नियोजन करतो अच्छा माझ्या घरातल्या कचऱ्याचं म्हणजे कसं आपलं कसं सगळं शिस्तबद्ध काम असतं काय म्हणजे तुम्हाला सांगतो मी माझ्या घरातल्या कचऱ्याचं नियोजन एवढं भारी करतो आपल्यासारखं नियोजनच कोणी करत नाही काय समजा लय कामाचं आहे लय भारी नियोजन करतो रात्री सगळा कचरा गोळा करायचा रात्री सगळा घरातला कचरा गोळा करायचा सकाळी उजेडायच्या आधी म्हणजे 4 वाजताच अख्खा कचरा घ्यायचा आणि दुसऱ्या दारात फेकून द्यायचा अभिनंदन मित्र धन्यवाद तुला तर भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे अशी नाही कधी शिल्लक अशी हरीला 2 कानाखाली काय झालं रातभर कचरा जमा करायचा म्हणजे सकाळी 4 वाजता शेजारच्या अंगणात टाकून द्यायचं नियोजन म्हणजे दिवसभर तुझ्या बायकोचे काय शेजारीचे भांडणं सुरू बरं उन्हाळ्यात काही टाइमपास पाहिजे ना घरी असं मित्र असं करायचं नाही मला सांग मित्रा आपल्या परिसरामध्ये घंटागाडी येते का रोज येते रोज न चुकता बरी घंटागाडी काय म्हणती गाडीवाला आया घर से कचरा निकाल गाडीवाला आया घर से कचरा निकाल तुला अभिनंदन धन्यवाद गाणं सुद्धा तुला
बाबा ढेक. करेक्ट. अरे मित्र, असं करायचं नाही. आपल्याला वाशिम जिल्ह्याला जर भारत सरकारकडून नामांकन मिळून द्यायचं असेल तर याच्यासाठी आपण काय करायचं, आपल्या घरातील कचऱ्याचं नियोजन करायचं, त्याचं वर्गीकरण करायचं 3 भागात. किती? 3 भागात. 3 भागात. पहिला भाग म्हणजे ओला कचरा, दुसरा भाग म्हणजे सुका कचरा आणि तिसरा भाग म्हणजे घातक कचरा. आता कसं आहे, ओला कचरा सुका कचरा हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा घातक कचरा म्हणजे काय? म्हणजे घातक कचरा तुला कळालं नाही का? नाही. एकदम सोपं मित्र. समजून घ्या, आपल्या घरातली एखादी काचेची बरणी फुटली, एखादी कप्पाची फुटली, एखाद्या काचेची बाटली फुटली, आपल्या घरात कोणी आजारी असेल, त्यांना वापरलेलं इंजेक्शन असेल, निडल असेल, सुई असेल किंवा रक्ताने माखलेले कपडे असतील, हा घातक कचरा आपण त्या घंटा गाडीवाल्याला वेगळा द्यायचा. कारण कचरा गोळा करणारे हे सुद्धा माणसंच असतात. जेव्हा हे कचऱ्याचं वर्गीकरण करत असतात, हे कचरा वेगळा करत असतात, तेव्हा हा घातक कचरा त्यांच्या हाताला घुसतो. त्याच्या माध्यमातून त्यांना एखादा मोठा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, जेव्हा ही घंटा गाडी येईल तेव्हा मित्रा हा घातक कचरा त्याला वेगळा द्या. त्याला सांगा की दादा हा घातक कचरा आहे, हा वेगळा घे. बरोबर बरोबर. लक्षात. आता नियोजन चेंज काय करायचं, आता आपल्या घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण करायचं. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा वेगळा करायचा आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायची. आपण त्याचं सकाळी सकाळी उठतो, आंघोळ करतो, पॉन्स पावडर लावतो, फेरलवली लावतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपलं अंगण स्वच्छ ठेवतो. तसं आपल्याला आपला परिसर म्हणजे सार्वजनिक परिसर आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ शाळा असेल, कॉलेज असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल किंवा आपलं धार्मिक स्थळ असेल, निदान आपण आपला कचरा जरी डस्टबिनमध्ये टाकला किंवा आपल्या घरातला कचरा जरी घंटा गाडीत टाकला तरी स्वच्छता होऊ शकते. आपण कसं म्हणजे आज आपल्या एकट्याने काय फरक पडणार आहे, बाकीचे जे करायचं ते करतात, पण सुरुवात करणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर मित्रा. एवढं जरी केलं तर सगळीत मोठी देशसेवा तुमच्या हातातून घडणार. बरोबर. मित्र, मला दुसरं सांग, तू जर बाजाराला गेला, बाजारातून काही साहित्य खरेदी केलं, काही सामान खरेदी केलं तर ते कशात घेऊन येतो? आपलं जनरली आपलं हे कॅरी बॅग मध्ये. कॅरी बॅग मध्ये. मित्रा, कॅरी बॅगचं आयुष्य माहिती तुला किती? माझ्या आयुष्य मला माहित नाही, कॅरी बॅगचं काय सांगू. अरे मित्रा, तुझं आयुष्य तू 50-100 वर्ष जगतील, पण कॅरी बॅगचं आयुष्य माहिती की कोणाला किती? नाही माहित. एका कॅरी बॅगचं आयुष्य आहे 5000 वर्ष. 5000 वर्षापर्यंत कॅरी बॅग सडत नाही, झडत नाही, कोणत्याच प्रकारे नष्ट होत नाही. ही पर्यावरणाला सर्वात घातक वस्तू म्हणजे कॅरी बॅग. 5000 वर्षापर्यंत सडत नसेल, ती पाण्यामध्ये विरघळत नसेल, कोणत्याच प्रकारे ती जर नष्ट होत नसेल तर काही वर्षांनंतर या कॅरी बॅगमुळे आपली सगळी जमीन नापीक होईल. कॅरी बॅगचे हिमालय सारखे मोठे डोंगरे तयार होतील. मित्रा, सगळ्यात मोठी देशसेवा जर तुला करायची असेल तर फक्त एवढंच कर, बाजारातून काहीही खरेदी करताना त्या दुकानदाराला सांग का दादा कॅरी बॅग नको, कॅरी बॅगच्या जागेवर तू कागदाच्या पिशवीत किंवा कापडाच्या पिशवीमध्ये सामान दे. अच्छा, म्हणजे एवढं जरी केलं मित्र, त्या दुकानदाराकडे गेला तू 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस गेला, 3 वेळेस त्या दुकानदाराकडून सामान नाही घेतलं, चौथ्यांदा तू त्या दुकानदाराकडे गेला तर चौथ्यांदा दुकानदार तुझ्यासाठी कापडाची पिशवी किंवा कागदाच्या पिशवीमध्ये तुला सामान देईल आणि सगळ्यात मोठी देश सेवा ही तुझ्या हातातून घडेल. आज जर आपण इथं बसल्या बसल्या मनामध्ये एवढी जरी प्रतिज्ञा केली की मी आजपासून कॅरी बॅगचा वापर करणार नाही, तर भविष्यातील तुम्ही 500 लोकांचं प्राण वाचवलं असं आजच तुम्ही मनामध्ये गृहीत धरून. मित्रा, चाल, आपण अशी किती जरी बडबड केली तर असं लक्षात येणार नाही. बरोबर. चाल, मी तुला एक छोटंसं नाटक दाखवतो चालायचं की आपल्या वाशिम जिल्ह्याची काय अवस्था आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये लोक रस्ते कसे रंगवतात. चल चल दाखवत आहे का नाटकाच्या माध्यमातून. अरे मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो गुजरा रहा था, मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो गुटका खा रहा था, ये रास्ते से जा रहा था, गुटका खा रास्ता रास्ते रंगा रहा था, मिर्ची लगी तो मैं क्या करूं, मिर्ची लगी तो मैं क्या करूं. थुकायची जागा आहे का रे? मग तुझ्या तोंडावर थुकू का? थुकून दाखव. थोबड नाही बोललं तर सांग तुझं. हा घेतलाय मी, काय इथं बसलेलं सगळे कामे ठेका घेतलाय. हा रोड माझ्या बापाचा आहे, कॉलेज माझ्या बापाचं आहे, शहर माझ्या बापाचं आहे आणि हा देश आमच्या बापाचा आहे. तुमच्या बापाचं आहे. बर
क्या बोल रही तू? अरे क्या मैं बोलूं? सुना आधी क्या बिकनी को? जा रे मैंने क्यों नाही आधी? का म्हणजे तिथं जाऊन पर्यावरण बिघडायला का? तू घेऊन जाशील वेफर्सचे पुढे पाणी बॉटल सोबत, तिथं जाऊन सगळा कचरा पसरवणार आणि थोबड गुटक्याने भरलेलं तिथं जाऊन तिथले बी रस्ते रंगवायचे का तुला? म्हणून मग तुझ्या सोबत नाही यायचं नाही. हे मित्रा कॅरी बॅग घेऊन ये. अरे कॅरी बॅग तोंडाचे असं कॅरी बॅग तुला आता तर कॅरी बॅगचे नुकसान सांगितलं. कॅरी बॅगचे नुकसान सांग. आताच तर सरांनी सांगितलं कॅरी बॅगचं काय एकीकडे सुधारायचं आणि एकीकडे बिघडायचं आहे का? आता पर्यावरणासाठी हे पॉलिथिन आपल्याला किती घातक आहे आणि किती मोठा धोका आहे या पॉलिथिन पासून माहिती आहे ना तुला? आताच सरांनी सांगितलं. तुझं आणि माझं आयुष्य किती आहे? 50 ते 100. बरोबर. पण पॉलिथिनचं आयुष्य किती आहे? किती? 1000 वर्ष. बापरे 1000 वर्ष. मग आम्ही देवाला प्रार्थनाच करतो ना की हे देवा पुढचा जन्म आम्हाला प्लॅस्टिकचाच दे. बरं प्लॅस्टिकचा पाहिजे तुम्हाला पुढचा जन्म? आपल्या पर्यावरणासाठी हे प्लॅस्टिक इतकं धोकादायक आहे आणि इतकं म्हणजे त्याचं नुकसान इतके आहे की ते सांगता संपत नाही. त्याचं आयुष्य 1000 वर्ष आहे. आणि हे प्लॅस्टिक जसं आपण नालीमध्ये टाकतो त्यानं काय होतं? त्याने नाल्या तुंबतात आणि त्याच्यावर जे मच्छर बसतात ते आपल्याला चावतात आणि त्याच्यामुळे काय होतं? डेंग्यू मलेरिया होतं. आपल्या जमिनी नापीक कशामुळे होते? या पॉलिथिनमुळे. आपण या पॉलिथिन नालीमध्ये टाकतो त्या विरघळत नाही, माती सुद्धा विरत नाही आणि त्या कुठल्याच प्रकारे नष्ट होत नाही, सडत नाही, जळत नाही आणि हे पॉलिथिन आपल्या नापीक करत आहे जमिनी. तर तुला समजायला पाहिजे की पॉलिथिनचा यूज आपण टाळला पाहिजे. मित्रा आता मला पण कळाले. बरोबर. याच्यानंतर गुटखा खायचा नाही. आणि तिकडे फेकायचा नाही. कचऱ्याचं विलगीकरण करायचं. ओके. मग तुला जर सगळं लक्षात आलं असेल तर आम्ही तुझ्यासोबत पिकनिक यायला तयार आहे. तर चला. हॅलो बघितलं का मित्रा? बघितलं का मित्रा? अरे या वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला तर या वाशिम जिल्ह्याची अवस्था कशी होती माहिती होती? आमच्या गावाला एक मित्रा आजचे रोड आरक्षित केले. सार्वजनिक रस्ता आरक्षित. गावात प्रवेश केल्याबरोबर ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र आरक्षण बी रस्त्याचं. रस्त्याची उजवी बाजू महिलांसाठी राखीव, डावी बाजू पुरुषांसाठी राखीव, मधला रस्ता चिल्ल्या पिल्ल्यांसाठी राखीव. मित्रा मला सांग काय आपल्या सरकारने लोकांना शौचालय बांधण्यासाठी 18,000 रुपयाचं अनुदान दिलं. या लोकांनी या शौचालयाचं केलं काय म्हणजे काय? अनुदान घेतलं, शौचालय बांधले. पण आपल्या महाराष्ट्रातले लोक, आपल्या ग्रामीण भागातले लोक जुगाड करण्यायोग्य एवढे डेंजर आहे. अनुदान घेतले, शौचालय मस्त बांधले. पण काही लोकांनी त्याच्यात काळ्या गावड्या भरल्या. काही ना किराणा दुकान टाकलं, काही ना पानटपरी टाकली, काही ना मटका चालू केला. त्या शौचालयाचा वापर काही कोणी केला नाही. महाराज यांनी होतं नव्हतं ते सगळं काही भरलं त्याच्यात. हे स्वतः काही बसले नाही महाराज. अरे बाबा त्याला लोकांना समजून सांगा. आज जरी आपण टीव्ही चालू केला तर अमिताभ बच्चन टीव्हीवर येतो आणि काय म्हणतो? दरवाजा बंद, दार बंद, दरवाजा बंद, दार बंद. मित्रांनो अरे लोकांना समजून सांगा. एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवतात आणि आपण काय डबके घेऊन रोडाच्या कडेला बसतो. मित्रांनो असं करायचं नाही. उघड्यावरती शौचालयाला जायचं नाही. मूत्रविसर्जन उघड्या जागी करायचं नाही. याच्या माध्यमातून रोगराई पसरते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे 15 फेब्रुवारी पासून स्वच्छता सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे. या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपला परिसर स्वच्छ करा. याची सुरुवात आपल्यापासून करा. आपलं कॉलेज महाविद्यालय हे स्वच्छ ठेवा. एखादा कचरा जर त्या ठिकाणी पडलेला असेल तर तो कचरा उचला आणि तो कचरा कुंडीत टाका. तो यांनी फेकला म्हणून मी का उचलू असा करू नका. तुम्ही जर तो कचरा उचलला तर पुढचा विद्यार्थी तुम्हाला बघून तो दुसरा कचरा उचलेल. हे महाविद्यालय आपल्या इथल्या आताच
जे स्किट केलं त्या स्किट मध्ये त्या मुलीने सांगितलं की हे महाविद्यालय माझं आहे, हा रस्ता माझा आहे, हा तालुका माझा आहे, हा जिल्हा माझा आहे, हा देश माझा आहे, हा देश माझा म्हणून तुम्ही जर याच्यामध्ये सहभागी झाले तर वाशिम जिल्ह्याला भारत सरकारकडून नक्कीच नामांकन मिळेल आणि आपला जिल्हा 1 नंबरवरती येईल. बरोबर. हा कार्यक्रम आम्ही नगर विकास मंत्रालय मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने सादर करीत आहोत. यानंतर सिने अभिनेता प्रशांत गीते यांना मी विनंती करेन की काही अभिनेत्याच्या आवाजामध्ये त्यांनी थोडासा संदेश तुम्हाला द्यावा. प्रशांत गीते आता सरांनी सांगितलं बरंच सिरियल मध्ये पाहिला असेल, सिनेमा असेल, ठाकरे असेल, बाळूमामा स्वामी समर्थ असेल, पण तुम्हाला विचार म्हणजे प्रश्न पडला असेल किंवा एवढा मोठा माणूस किंवा एवढं काय कामं केली म्हणलं तर हा इथं काय करतोय. तर काय असतं माहिती का, सुरुवात आपली ग्रामीण भागातून झालेली असल्यामुळे मी गाव खेड्यातला एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणजे या क्षेत्रात खूप स्ट्रगल आहे. नाट्यशास्त्र बरोबर मुंबई स्ट्रगल करणं 10-15 वर्ष आणि नंतर हळूहळू सक्सेस सुरुवात होऊन आणि अचानक लॉकडाऊन लागलं. तरी पण प्रयत्न चालू आहे. तर मी जाता एवढंच सांगेल की जसं आता आपण सगळे जाणकार आहात. आता मी काही जास्त तत्वज्ञान नाही, कारण आपल्याला तत्वज्ञानाचा डोस पाजणार आहे आणि बरेच सगळे सांगून जाणारे आपल्या याच्या रीलवर आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. तरी पण आपण आयुष्यात ध्येय ठरवायचे. आपण ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे मुले आपण एक ध्येय ठरवून त्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण काय आता सर झुकाओगे तो पत्थर भी देवता बन जाएगा, सर झुकाओगे तो पत्थर भी देवता बन जाएगा, इतना बच्चा उसे वो बेवफा बन जाएगा, सर झुकाओगे तो पत्थर भी देवता बन जाएगा, इतना बच्चा उसे वो बेवफा बन जाएगा. अरे हम तो दरिया है, हमें अपना हुनर मालूम है, जहां से भी गुजरेंगे रास्ता हो जाएगा. तर आपण ध्येय धरून त्या दृष्टीने प्रयत्न केल्यानंतर आपण सक्षम होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे तसं आपलं माणसात प्रेम असतं तसं आकाशात धरती सुद्धा प्रेम आहे. ते कसं, इश्क करने वाले आंखों से आंखों की बात समझ लेते हैं, इश्क करने वाले आंखों से आंखों की बात समझ लेते हैं, सपनों में भी मिल जाए तो कभी मुलाकात समझ लेते हैं. इश्क करने वाले आंखों से आंखों की बात समझ लेते हैं, सपनों में भी मिल जाए तो कभी मुलाकात समझ लेते हैं. अरे रोता तो आसमां भी अपने धरती के लिए, लेकिन उसके आंसू को लोग बरसात समझ लेते हैं, उसके आंसू को लोग बरसात समझ लेते हैं. तर प्रथमतः आपल्या अरे त्याने हे म्हणलं काय केलं म्हणजे मनात नाही चुकलं बाई, आपल्या घरचा कचरा कुंडीला टाकायचा नंतर अरे भाई, अरे जा भाई जा, सिमरन ध्यान में रखना, अपने घर का जो कूड़ा है वो कूड़ेदान में ही डालना. आई बात समझ में. नंतर दादा गोडगे आमची माझी गावाला बोलायची काय झालं, हे इमरा तुझा माझा म्हणजे पॉप्युलर आहे. या माझा इमरा आणि म्हणजे आपल्या घरांना सगळं झोपून ठेवायचं. अरे धन्यवाद. नंतर नाना पाटेकर अच्छा है ऊंची दुकान फीकी पकवान, चलते थे मजनू कैसे बताओ, ऊंची दुकान फीकी पकवान 70 का दो 100 में से 80 मेहमान फ्री में राजेशपाल. अच्छा है. वो कलम वाली बात कलम के तुम्हारे को खत्म करना चाहती है, कौन समझा उसकी बात को. सब सारे मुड़ गए, मैं जागा अच्छा काम करके जा रहा हूँ, सुकून है. एक मच्छर साला मुझको जोड़ा बना देता. सनी देओल. ओए नायक लोग आते हैं, किसी पे घर में औरता नहीं और जाता है. नायक लोग आते हैं, 2 किलो का कचरा चल नहीं सकते, चल के कूड़ादान में डालना. पापा और से शादी नहीं करूंगा. पापा यांची माहिती आपल्याला मात्र मानसपुरी. बाबा म्हणजे घ्यायला ना त्याला ढिल्ला उंटाला काही काम छाकला करता पाहून हा माणूस हवा त्याच्या राम घाली तो. या बाई रक्ता चला घरात आगा घरात नाही, बाहेर उठतात राहता जायचंय. याला काय अर्थ आहे. भगवगी भागवत पूर्ण अच्छा लक्षा भगवगी भागवत भजमान पंचा बुडा तुझ्या आत्मा माझ्या
महाराज माझा आता तुझ्या दोघांच्या हातने बाहेर आपण ते भगवे भगिनी भागवले धन्यवाद सर्व शिक्षक सर मार्गदर्शन करते. आतापर्यंत आपण हा कार्यक्रम बघितला. सगळ्यांना लक्षात आलं असेल की 15 फेब्रुवारी पासून आपल्या जिल्ह्यात नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात झालेली असून यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 ला सुरुवात झालेली आहे. या योजनेमध्ये मी सगळ्यांना विनंती करेन की आपल्या महाविद्यालयाकडून सगळ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या जिल्ह्याला नामांकन मिळवून द्या. हा कार्यक्रम नगरविकास मंत्रालय मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग तसेच प्राध्यापक रुपेश ठाकूर आणि कलावंत यांनी हा कार्यक्रम तुमच्याकडे सादर केला. जय हिंद, जय महाराष्ट्र.